हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पोहे पापड. यासाठी लागणारे साहित्य फक्त पोहे व रामबंधू मसाला पापड. येथे मी 1.5 किलो पोहे व 100 ग्रॅमचं रामबंधू मसाला पापडचं पॅकेट घेतलं आहे. हे पोहे आपण चाळून घेऊया. मी येथे आपण पोहे करण्यासाठी वापरतो ते जाड पोहे घेतलेले आहेत. यामध्ये आपण पापड मसाला वापरल्याने हिंग, मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही. पोह्यांची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पावडर बनवून घेऊ. ही पावडर आपण रवा चाळतो त्या चाळणीने चाळून घ्यायची. हे पीठ आपलं एकदम बारीक यायला हवं, तरच पापड्या छान होतात. हे सर्व पीठ आता आपलं चाळून झालेलं आहे. यामध्ये आपण आता पापड मसाला टाकूयात. मी येथे रामबंधू पापड मसाला घेतला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं. या पिठामधून मी 1 वाटी पीठ घेतलं आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी मोजून घ्यायचं. हे पाणी आता आपण गरम करायला ठेवूया. ह्या पाण्याला अशी उकळी यायला हवी. हे उकळलेलं पाणी पिठामध्ये टाकून घ्यायचं. त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आत्ता हे पातळ वाटत असेल, पण हे घट्ट होत जातं. याला गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायचं. पापड्या व्यवस्थित होण्यासाठी पाण्याचं प्रमाण हे मोजूनच घ्या. आता या पिठावर प्लेट ठेवून हे 10 मिनिटे झाकून ठेवा. आपण पीठ उघडून बघूया. आता हे थोडं कोमट आहे, तर हे एका ताटामध्ये काढून घेऊया. हे असं झाकून ठेवल्यावर याला छान वाफ येते. हे आता आपण हाताने मळून घ्यायचं. साधारणतः 2 ते 3 मिनिटे छान मळून घ्यायचं. 2-3 मिनिट झाल्यावर हे हाताला चिकटत नाही, छान उंडा तयार होतो. आपला उंडा मळून तयार आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्या. याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या. असं थोडं थोडं पीठ घेऊनच तुम्ही सर्व पापड बनवून घ्या. एकदाच सर्व पीठ मळू नका. आपल्या गोळ्या बनवून झालेल्या आहेत. या गोळ्या आपण एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवू, म्हणजे त्याला साय आल्यासारखी होणार नाही. आता आपण पापड्या तयार करून घेऊ. एक प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. ही प्लास्टिकची पिशवी या पुरीयंत्रावर ठेवायची. त्यानंतर या भांड्यातील एक गोळा घेऊन प्लास्टिकच्या बॅगवर ठेवायचा आणि या पापडाच्या गोळ्यावरती परत प्लास्टिकची बॅग ठेवायची. असं पुरीयंत्राने दाबून घ्यायचं. अशा प्रकारे आपली पापडी बनवून तयार आहे. पापडी अशी पातळ दाबून घ्यायची, मग त्या छान फुलतात. आता या पापड्या एखाद्या सुती कपड्यावर अथवा प्लास्टिकच्या पिशवीवर सुकायला टाका. तुमच्याकडे जर पुरीयंत्र नसेल तर तुम्ही अशा प्लेटनेही पापड्या बनवू शकता. अशा खालून सपाट आकाराच्या 2 प्लेट घ्यायच्या. त्याच्यावरती एक प्लास्टिकची पिशवी ठेवायची. या प्लास्टिकच्या पिशवीवर एक छोटासा पापडीचा गोळा ठेवायचा व प्लास्टिकची पिशवी ठेवायची. आता एक दुसरी प्लेट घेऊन ह्या पापडीला छान दाबून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही प्लेटनेही पापड्या बनवू शकता, किंवा तुम्ही या पापड्या लाटण्यानेही लाटून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता आपली पापडी किती छान गोल आकाराची तयार झाली आहे. आता या पापड्या तुम्ही फॅनच्या हवेखाली अथवा उन्हामध्ये सुकून घेऊ शकता. या पापड्या सुकून अशा तयार झाल्या आहेत. दिसायला रंग छान आलेला आहे. आता या पापड्या आपण तळून बघूया. पापडी मध्यम आचेवर तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता पापडी किती छान फुलली आहे. यांची साईज दुप्पट होते तळल्यावरती. या पापड्या एकदम खुसखुशीत होतात. तसेच चवीलाही खूप छान होतात. बनवायलाही एकदम सोप्या आहेत. नक्की ट्राय करा.